तर तिकडे नाशिकमधल्या TCS कंपनीच्या धर्मांतर प्रकरणात आत्ताची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे, जी म्हणजे कंपनीतली कर्मचारी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। फरार निदाचा पोलिसांकडून 20 दिवसांपासून शोध सुरू होता आणि गेली 4 दिवस निदा कैसर कॉलनी नारेगाव इथल्या एका फ्लॅटमध्ये आई वडील भाऊ आणि मावशी सोबत राहत होती। नाशिकच्या SITच्या टीमनं निदा खानला अटक केली आहे। आता धर्मांतर प्रकरणातील अनेक खुलासे त्यामुळे समोर येण्याची शक्यता आहे। फरार आरोपी निदा खानला संभाजीनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कैसर कॉलनी नारेगावात ती आई वडील आणि मावशी सोबत राहत होती। नाशिक TCS कंपनी धर्मांतर प्रकरणातली आरोपी निदा खान ही 20 दिवसांपासून फरार होती। 25 मार्चला हे प्रकरण संपूर्ण उघडकीस आलं। त्याच दिवशी पहिला गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून निदा खान ही फरार होती। तिच्या तपासासाठी जवळपास 3 पथकं SITची 3 पथकं तैनात करण्यात आली होती आणि ही 3 पथकं मुंबई आणि पुणे वेगवेगळ्या ठिकाणी तिचा शोध घेत होती आणि अखेर तिला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। गेल्या 20 दिवसांपासून तिचा शोध सुरू होता। वेगवेगळी पथकं 3 पथकं तिचा शोध घेत होती। धर्मांतरणाचा तिच्यावर आरोप आहे। त्याचबरोबर TCS प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे। दरम्यान निदा खानवर काय आरोप आहेत आपण पाहूयात। धर्मांतरणासाठी प्रवृत्त केल्याचा तिच्यावर आरोप आहे। धार्मिक भावना दुखावल्याचा सुद्धा निदा खानवर आरोप लावण्यात आलाय। अत्याचार आणि लैंगिक शोषण प्रकरणात ती आरोपींना मदत करत असल्याचा देखील आरोप आहे। पीडितांच्या फोनमध्ये विशिष्ट धर्माचं ऍप्लिकेशन टाकल्याचा देखील आरोप तिच्यावर आहे। मोबाईलवर विशिष्ट धर्माबाबत शिकवण देणारा लिंक सुद्धा तिनं पाठवला असा देखील आरोप करण्यात आला आहे। तर फरार संशयित आरोपी निदा खानला नेमकं कसं अटक केलंय आपण पाहूयात। निदा खाननं महिन्याभरात नाशिक, ठाणे, भिवंडी, मुंब्रा, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर छत्रपती संभाजीनगर मधल्या नारेगाव मधल्या वसाहतीत कुटुंबासह निदानं आश्रय घेतला। निदाला पकडण्यासाठी पोलिसांची तांत्रिक विश्लेषणावर आधारित मोहीम सुरू करण्यात आली। 4 दिवसांपासून संभाजीनगरमध्ये पोलीस पथकं ही निदा खानच्या मागावर होती। निदा खानचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि अनेक डिजिटल पुरावे SITच्या हातात आले।